मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गोविंदा रे गोविंदा रे आला गोविंदा आला। हर तरफ से ये शोर आया तो दिल का छोड़, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा। डाल पर सोने का मोर, सोने गोविंदा आला की ये गुज महाराष्ट्र में सुनाई दे रही है। गोविंदा बदल कहाँ जा रहे हैं, मटकी फोड़ के आ रहे हैं और ये गुज बज रही है। इसी प्रकार इसमें हम खड़े हैं नवघर नाक्याची मानाची दही हंडी, संस्कृति की दही हंडी। ये दही हंडी का जो पूरा कार्यक्रम है महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के नेतृत्व में और विकास दादा पाटिल के नेतृत्व में किया जाए। और आप देख सकते हैं किस तरह से यहाँ पे मूसलाधार बारिश हो रही है, उसके बावजूद भी यहाँ पे जो गोविंदा है यहाँ पे आ रहे हैं, सलामी देके जा रहे हैं। अभी तक 80 से ज्यादा गोविंदा पथक यहाँ पे आए हैं, सलामी देकर जा चुके हैं। उनका यहाँ पे मान सम्मान भी किया जा चुका है। आज के इस गोविंदा के कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति के तौर पे महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के साथ साथ शिवसेना के सभी पदाधिकारी यहाँ पे उपस्थित हुए हैं। गोविंदा के लिए सबसे पहले मैं मीरा भाईंदर शहर के जनता का दिल से धन्यवाद देता हूँ, खासकर उस युवाओं का जिन्होंने आज संस्कृति और प्रतिष्ठान के माध्यम से नवघर के मैदान में ये जो दही हांडी का उत्सव है उसमें पार्टिसिपेट किया। बहुत सारे मंडल यहाँ पे आए, उन्होंने 6 थर 7 थर 8 थर का अपना जो कला है स्पोर्ट्स के माध्यम से यहाँ पे पेश किया। इस परिसर के हमारे उपजिला प्रमुख विकास पाटिल, उनकी पत्नी नगर सेविका वंदनाताई पाटिल और हमारे युवा सेना के स्वराज पाटिल, उनके माध्यम से नवघर मैदान में बहुत बड़े पैमाने पे भव्य सा ये दही हांडी का आयोजन किया गया। और इसमें मैं खुशी इस बात की जताता हूँ कि मेरे नहीं होने के बावजूद भी हमारे लोगों ने ये बहुत ही अच्छी तरह से यहाँ पे नियोजन किया, बहुत अच्छी तरह से लोगों ने इसकी सराहना की। आज थाना में जो संस्कृति व प्रतिष्ठान के दही हांडी है, 1 बजे कोकण नगर का जो मंडल है उन्होंने 10 थर लगाया, विश्व विक्रम किया। बाद में 4 मंडलों ने और 9 थर लगाया और अभी आते आते 8:30 बजे हमारे जय जवान गोविंदा पथक ने फिर 10 थर लगाया। तो आज विश्व विक्रम का दिन था, महिला भी कोई पीछे नहीं थी, हमारे महिलाओं ने भी पार्ले स्पोर्ट्स क्लब में 7 थर का विक्रम किया। तो इस तरह से आज का दिन हमारे लिए बहुत ही सराहना करने वाला दिन है, क्योंकि ये मराठी संस्कृति और परंपरा है, ये कायम रखने का काम हम लोग करते हैं और इस माध्यम से हम इसे पूरा 7 समुंदर पार ले जाना चाहते थे। वो हमारी ख्वाहिश थी, वो पूर्व सरनाईक ने प्रो गोविंदा के माध्यम से पूरी कर दी है। मैं उनका भी धन्यवाद देता हूँ, स्वागत करता हूँ। ये दही हांडी का उत्सव और आगे आगे हम ले जाए और खासकर मीरा भाईंदर के जनता के लिए और भी अगले साल नया कुछ देने की कोशिश हम लोग। नवघर नाक्याची मानाची हंडी प्रताप सरनाईक फाउंडेशन व वंदना विकास पाटील जनित संस्था यांच्या मार्फत संस्कृतीची दही हंडी, आपली हंडी, नवघर गावाची मानाची हंडी आणि याच्यात परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक व पूर्वेशजी सरनाईक यांचा मोठा हात आहे। गेले 15 वर्ष आम्ही दही हंडी करतोय, पण साहेबांनी मला सांगितलं, दादा माझी इच्छा आहे तुमच्या कुटुंबासाठी व प्रभागासाठी मला इथे मोठी दही हंडी करायची आहे आणि ती मला मैदानात करायची आहे, नवघर नाक्यावर नको। त्याच्यामुळे मी माननीय मंत्री महोदय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेशजी सरनाईक यांचे मनापासून आमच्या कुटुंबातर्फे धन्यवाद देतो। आणि इथे आज सकाळपासून एकूण 80च्या वरती पथके येऊन गेली। 9 थर करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही। 8 थराच्या सलामी देऊन गेले आणि हे मोठं बीत गेली 15 वर्ष झाली, कधी असं पाहिलं नव्हतं। 5 ते 6 थर एवढंच आणि 7 थर, गेल्या वर्षी 7 थर होते।
पण एवढी मोठी दहीहंडी माझ्या आयुष्याची पहिली, म्हणजे हे फक्त प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांच्यामुळे हे घडलेलं आहे. आणि आमच्या घराण्यावर एक घरोबा टाईप प्रेम केले एवढे वर्ष, आणि सतत आम्हाला ते मान देतात, प्रेम देतात. आणि जी आमची आता दहीहंडीला एवढी लोक गर्दी आहे की एवढी पथकं आली तर एकदम आमची दानादान उडाली. त्याच्यामुळे असं ही घटना माझ्या आयुष्याची पहिली घटना आहे आणि शेवटपर्यंत ही मला आनंद देत राहणार. आणि प्रभाग 11ची जेवढी लोक पुरा मीरा भाईंदर आज साहेबांच्यामुळे आमचं नाव झालेलं आहे. आणि हीच आम्ही त्यांच्या मार्फत जे आज घडले हा इतिहास आहे माझ्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी. दहीहंडीचा कार्यक्रम खूप मोठ्या जल्लोषाने सादर होत आहे. गेली 15 वर्ष ही आमच्या गावची नवघर गावात 15 वर्ष आम्ही दहीहंडी साजरी करतो. आणि आज या ठिकाणी ही संस्कृतीची दहीहंडी ही आमचे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी आमच्यावर ही जबाबदारी टाकून आम्हाला हा मान दिला. आणि खरोखर त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि खूप मेहनतीने माझी दोन्ही मुलं, माझे पती आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आमचे कार्यकर्ते आणि परत सरनाईक साहेबांचे कार्यकर्ते त्यांनी खूप मोठी मेहनत घेऊन हा कार्यक्रम खूप मोठा चांगला केला. आणि खरोखर मी साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि साहेबांना सांगते तर पुढच्या वर्षी पण परत हा कार्यक्रम असाच इथे होऊ दे. धन्यवाद. अनेक वर्ष आम्ही मीरा भाईंदरमध्ये मानाची नवघर नाक्याची मानाची दहीहंडी हा उत्सव करतच होतो. पण यावेळी सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने संस्कृतीची दहीहंडी हा कार्यक्रम आम्हाला करण्याची संधी भेटली. हा खरोखरच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा उत्सव आज खूप जोरदार म्हणजे खूप जोमाने आम्ही, हा एक आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा आम्ही वाट पाहत होतो. आणि कसं असं की कार्यकर्त्यांना ज्या नेत्यासाठी आपण काम करतो, ज्या पक्षासाठी आपण काम करतो, त्या पक्षाचे प्रमुख नेते जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा अगदी मुठभर मास वाढतं. आणि सर्व कार्यकर्ते प्रतिष्ठित आहेत की आमचा नेता या मंचावरती येत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व आम्ही उत्सुक आहोत. बघा, विश्वविक्रम हा शब्द आणि प्रताप सरनाईक हा शब्द हे एकमेकांसोबत चालत राहतात. प्रताप सरनाईक साहेबांचा कोणताही तुम्ही उत्सव पाहिला, कोणताही तुम्ही इव्हेंट्स पाहिला, कोणताही तुम्ही कला क्रीडा महोत्सव पाहिला, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला नाविन्य योग्य आणि परिपूर्ण असं आयोजन करून क्रीडापटू, कलापटू यांना एक प्रकारचं निमंत्रण दिलं जातं, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्याचीच प्रचिती आज आपण ठाण्यामध्ये पाहिली की विश्वविक्रमाचा 10 थर हा ठाण्यात लावण्यात आला. ती संस्कृती प्रतिष्ठानच एक प्रकारचा इतिहास. मी एका मुलाखतीत तेच सांगितलं की ज्या नेत्याकडे मी संस्कृती प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठानची हंडी बघून ज्या नेत्याकडे मी प्रेरित झालो, त्या हंडीचा मी सहभाग, त्या हंडीच्या आयोजकामध्ये माझंही नाव असेल हे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि खरोखर या दहीहंडीला मातीपासून मॅटपर्यंत नेण्याचा जो विश्वविक्रम ज्या युवा नेतृत्वाने आमच्या पूर्वेची सरनाईक साहेबांनी केलाय, त्यांच्यासोबतही युवासेनेत काम करताना आम्हाला खूप आनंद होतो. आज हा भव्य दिव्य उत्सव म्हणजे जशी सरनाईक साहेब चैत्र नवरात्री ठाण्यात करायची ती आता मीरा भाईंदरला आली, त्याचाही एक भाग मला बनायचा, मी त्याचा सहभाग करतो, तिथे सेवा करतो, त्याचंही भाग्य मला लाभलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने मी मगाशी सांगितलं, दहीहंडी हा जो प्रत्येक तरुणाचा आवडीचा विषय असतो. आणि दहीहंडी म्हटलं की ठाणे म्हटलं की दिघे साहेब म्हटलं त्यांच्यानंतर हे प्रताप सरनाईक साहेब, त्याच्यामुळे आम्ही प्रेरित झालो आणि आज त्यांच्याबरोबर ह्या हंडीच्या उत्सवात आम्ही सहभागी आहोत. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे वंदना पाटील यांच्यातर्फे नवघर गावात ही मानाची हंडी असते, पण सर्वप्रथम यावर्षीच संस्कृती दहीहंडी माननीय प्रताप सरनाईक यांच्यातर्फे आयोजित केली आहे. तर मी इथे येऊन पाहते की सर्वांचा खूप मोठा उत्साह आहे आणि दहिसर बोरिवलीवरून इथे खूप लांबून महिला म्हणजे दहीहंडी पथक येऊन इथे सलामी देत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला आहे. मला इथे आमंत्रित करून मान सन्मान दिल्याबद्दल मी संस्कृती दहीहंडी आणि वंदना पाटील व ह्यांचे मिस्टर विकास पाटील यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. असे कार्यक्रम दरवर्षी खूप जोशात आपल्या शिवसेना परिवारातर्फे राबवले पाहिजे. सगळ्यांना आजच्या दहीहंडीच्या गोकुळाष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
आज इथे नवघर नाक्याची मानाची दहीहंडी साजरी केली जात आहे. विकास पाटलांच्या कुटुंबातर्फे, वंदनाताईंच्या सहकार्याने व आपल्या प्रथमच इथे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम संस्कृती दहीहंडी साजरी केली जात आहे. आणि बोरवली, दहिसर, मुंबई पासून इथे सगळे पथक येत आहेत. खूप जोशात आणि खूप उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. आणि आम्हाला इथे बोलवून आमचा जो ताईंनी आदर सत्कार केला त्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत.